नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या भागात. मित्रांनो, आज आपण समजावून घेणार आहोत ज्ञानचक्र, आज्ञाचक्र किंवा याला थर्ड आय चक्र असंही म्हणतात. मित्रांनो, शरीरामध्ये ऊर्जेचे प्रवाह ज्यावेळी वाहत असतात तर त्यावेळी काही प्रवाह एकत्रित येतात, दोन भुवयांच्या मध्ये कपाळावर एकत्रित येतात आणि तिथं जो सेंटर तयार होतो तो सेंटर म्हणजेच आपलं आज्ञाचक्र, ज्ञानचक्र किंवा थर्ड आय चक्र. मित्रांनो, याचा जो रंग आहे हा आहे जांभळा, त्याला आपण इंडिगो असं सुद्धा म्हणू शकतो. हे तत्व आहे, प्रकाशाचं तत्व आहे आणि याचा बीज मंत्र जो आहे हा आहे ओम, हा त्याचा बीज मंत्र आहे. मित्रांनो, हे जे चक्र आहे या चक्रामार्फत ज्या अवयवांना एनर्जी पोहोचवली जाते, हे अवयव कोणते कोणते? हे आहे डोकं, हे आहे कपाळ, पिनियल ग्रंथी, नर्व सिस्टीम आणि डोळे. या अवयवांना एनर्जी पोहोचवण्यात येते. ही जर एनर्जी व्यवस्थित नाही पोहोचली किंवा हे जर चक्र असंतुलित झालेलं असेल तर काय होऊ शकतं? मित्रांनो, नक्की डोक्याचे आजार व्हायला चालू होतील, मेंदूचे आजार व्हायला चालू होतील, तुमची झोप पूर्ण होणार नाही, झोपेचे त्रास व्हायला चालू होतील, डोकेदुखी, मायग्रेन हे त्रास चालू होतील. त्याचबरोबर डोळ्याचे आजार सुद्धा तुम्हाला चालू होण्याची शक्यता आहे. पॅरालिसिस यावरच येतो, कारण पॅरालिसिस मध्ये मेंदू एका भागावर काम करत नाही. डाव्या साईडचा मेंदू जर काम करत नसेल तर उजवा भाग पॅरालिसिस मध्ये जातो. मित्रांनो, बुद्धी, एकाग्रता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, निर्णय क्षमता आणि आत्मजागरूकता हे या चक्राचे गुणधर्म आहेत. जर हे चक्र संतुलित असेल तर त्याचा फायदा काय होऊ शकतो? योग्य निर्णय घेता येतात, निर्णय क्षमता, गोंधळलेले विचार संपून जातात, योग्य काय आहे अयोग्य काय आहे याचं ज्ञान व्हायला लागतं. त्याचबरोबर शांतपणा, स्थिर वृत्ती, आध्यात्मिक प्रगती सुद्धा यामधून होऊ शकते. हे चक्र खूप महत्वाचं आहे विद्यार्थ्यांच्यासाठी, जे अभ्यास करतात, ज्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतात. त्या चक्राला ज्ञानचक्र असं सुद्धा म्हणलं जातं. ज्ञान मिळवून देणारं चक्र आहे, कॉन्सन्ट्रेशन लेवल, एकाग्रता वाढवणारं चक्र आहे. याचबरोबर मित्रांनो, जो केलेला अभ्यास असेल लक्षात ठेवण्यासाठी लागते ती लॉंग टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी डेव्हलप करण्याचं काम हे चक्र करतं. एखादी गोष्ट, एखादा वाचलेला धडा लॉंग टर्म लक्षात ठेवण्यासाठी या चक्राचा उपयोग होतो. हे चक्र महत्वाचं कोणासाठी आहे? हे चक्र महत्वाचं आहे विद्यार्थ्यांच्यासाठी, मुलींसाठी सुद्धा महत्वाचं आहे. योग्य वयामध्ये योग्य निर्णय घेता यायला पाहिजे. चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे याची जाणीव स्वतःला असणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. हे चक्र इम्पॅक्ट करतं इन्व्हेस्टरवर. तुम्ही पैसे तर खूप मिळवले, पण योग्य ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करणं, आज आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्रॉड स्कीम्स बघतो. एका रात्रीत करोडपती व्हायची स्वप्न बघतं आणि हे योग्य आहे का अयोग्य आहे याचा सारासार विचार होऊन इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीनं तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करणारं जे चक्र आहे, योग्य निर्णय घेणारं जे चक्र आहे, हे चक्र आहे आज्ञाचक्र किंवा थर्ड आय चक्र. मित्रांनो, याचबरोबर आपण बघू हे चक्र संतुलित करण्यासाठी आसनं किंवा प्राणायाम आपण कोणता करू शकतो. आसनांमध्ये तुम्ही करू शकता, पद्मासन करू शकता, तुम्ही शीर्षासन करू शकता, तुम्ही शवासन, बालासन करू शकता. ही त्याची झाली आसनं. आणि प्राणायामचा विचार केला तर भ्रामरी असेल, कपालभाती असेल, अनुलोम विलोम याच्यावर इफेक्टिव्ह होतं. हे चक्र संतुलित करण्यासाठी मदत होते. पण मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण तुम्हाला सांगतो, हे चक्र जर चांगल्या पद्धतीने संतुलित करायचं असेल, कमी वेळात करायचं असेल तर तुम्हाला मेडिटेशन शिवाय पर्याय नाही. आणि आपल्या मेडिटेशनच्या बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इन्सर्ट होऊ शकता. ज्या लोकांना वाटत असेल आपलं हे चक्र संतुलित आहे की असंतुलित आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे, तर ते आपण त्यांचा जो रिपोर्ट आहे प्रत्येक चक्राचा, 7 चक्रांचा आणि ऑऱ्याचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत अगदी नाममात्र शुल्कामध्ये पोहोचवतो. मित्रांनो, आज इथं आपण थांबणार आहोत आणि उद्या पाहणार आहोत सहस्रार चक्र. आज इथंच आपण थांबूया. थँक्यू.